खरं असतंय। हा अनुभव मी तुम्हाला सांगते। 2 वर्षाचं एक बाळ होतं। किती? 2 वर्षाचं एक बाळ होतं। इतकं गोरा गोमट की त्याच्याकडे पाहत आणि पाहतच राहावं। आणि अचानक बाळ आजारी होतं। सण होता रक्षाबंधनाचा। बाळ आजारी झालं। आईला आणि बापाला वाटलं की आपल्या बाळाला पायाला इजा झाली म्हणून डॉक्टरकडे नेलं, तर डॉक्टरनी सांगितलं की तुमच्या बाळाला कॅन्सर आहे। काय सांगितलं? की तुमच्या बाळाला कॅन्सर आहे, तुम्ही नाशिकला जाऊ द्या। ही कथा मी माझ्या मुलाची सांगते। मी माझ्या पाठीशी माझे स्वामी कसे आणि कधी उभे राहिले हे मी तुम्हाला सांगते। माझे स्वामी नेहमी म्हणतात ना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आज माझ्या स्वामींचा प्रकट दिन आहे। स्वामी कसे प्रकट होतात एखाद्या भक्ताला आणि कसे पाठीशी राहतात। 2 वर्षाचं लेकरू आणि त्याच्या का पाहत राहावं, त्या गोंडास बाळाकडे पाहत राहावं। कधी कोणत्या आईला वाटणार नाही की आपल्या लेकराच्या आयुष्यात असं दुःख यावं। इतक्या लहान वयात त्याला इतक्या वेदना व्हाव्या। 2 वर्षाच्या बाळाला डॉक्टरांनी कॅन्सर सांगितला, नाशिकला न्यायला सांगितलं। सगळे रिपोर्ट झाले, बाळाला कॅन्सर झाला। 10.1 होता, निष्पन्न झालं। मला जास्त अतिशयोक्ती सांगायची नाहीये। माझे स्वामी पाठीशी कसे उभे राहतात हे तुम्हाला सांगायचंय। तुम्ही मन लावून ऐका, खरी श्रद्धा ठेवा। देव पाठीशी असतो, फक्त तुमची श्रद्धा हवी। 10.1 बाळाचा बोन मॅरो केला। 2 वर्षाच्या बाळाचा कमरेचा तुकडा काढला डॉक्टरांनी। मी माझ्या सोबत घडलेला, मी अनुभवलेला प्रसंग सांगते। कमरेचा तुकडा काढून बोन मॅरो करतात कॅन्सर झाल्यावरती। डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या बाळाला कॅन्सर आहे। बाळाच्या सगळ्या टेस्ट होईपर्यंत एका आईला काहीच माहित नव्हतं की आपल्या बाळासोबत काय घडतंय। आईचं मन कधीच वाईट विचार येणार नाही त्या आईच्या मनात। डॉक्टरांनी सांगितलं, पूर्ण दिवस गेला, तेव्हा रात्री 12ला मला कळालं की माझ्या बाळाला कॅन्सर सांगितलाय। 6 महिन्यांनी तुम्हाला मला फक्त अनुभव सांगायचा आहे की स्वामी पाठीशी कसे असतात। 6 महिने बाळाची ट्रीटमेंट चालू होती। 2.5 वर्षाचा कोर्स होता। बाळ 6 महिने माझ्या मांडीवरती होतं। माझे स्वामी खरंच पाठीशी होते। 6 महिन्यांनी बाळाचा मी बोन मॅरो केला पुन्हा। 10.1 चा 0.1 आला आणि माझे स्वामी माझ्या पाठीशी होते। जे मला तुम्हाला काय सांगायचं कळालं असेल।